महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचा उद्रेक झालाय। विशेष म्हणजे पुण्यात ज्याप्रमाणे उद्रेक झालाय तसा उद्रेक कुठेच झाला नाही। या उद्रेकानंतर पुणे महानगरपालिका खडबडून जागी झाली असून तिने पाण्याचे नमुने तपासाबाबत सुरुवात केली आहे। त्यानुसार पुण्यातील आरो प्लांट मधील पाणी दूषित आढळलंय। या पाण्यामध्ये ई कोलायसह कोलिफॉर्म बॅक्टेरियासाठी सकारात्मक चाचणीत आढळून आले। त्यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला असून पाणी कोणतं प्यायचं असा आता प्रश्न पडलाय। पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकानंतर महानगरपालिकेने पाण्याच्या नमुन्याची तपासणी सुरू केली आहे। त्यानुसार आरो प्लांटनं शहरात वितरित होणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे। या तपासणीत सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्राथमिक स्रोत मानला जाणाऱ्या 20 खासगीरित्या चालवल्या जाणाऱ्या आरो प्लांट मधील पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेत। तसेच जीबीएस प्रभावित भागात जार आणि कंटेनर मधून गोळा केलेल्या या आरोच्या पाण्यात ई कोलायसह कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे पुण्याचं आरोचं पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान 28 जानेवारी रोजी धायरी, नांदेड सिटी, सिंहगड रोड, शिवणे येथील दूषित आरो पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आणि पर्वती येथील पीएमसी प्रयोगशाळेत त्याची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये ते पिण्यायोग्य नसल्याचं निश्चित झालंय। खरं तर आरो पाणी हे सुरक्षित आणि पिण्यायोग्य मानलं जातं। अनेक रहिवासी व्यावसायिक आस्थापने पिण्यासाठी आरोचंच पाणी वापरतात। तसेच खासगी केंद्राचे आरो पाणी घरे, भोजनालय, दुकाने, लग्न हॉल आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात। पण आरो पाण्याचा अहवाल पाहून त्यांना मोठा धक्का बसलाय। आरो पाण्याचे नमुने देखील दूषित असल्याचं धक्कादायक आहे। महापालिका या आरो वॉटर प्लांट्सला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे। त्यांना सुरक्षतेच्या नियमांचं पालन करण्यास किंवा त्यांचे काम त्वरित थांबवण्यास सांगणार आहे। पुढील चाचण्यांमधून ते पिण्यासाठी सुरक्षित असल्याची पुष्टी होईपर्यंत ते पाणी विकू शकत नाही, असे पीएमसी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितलंय। आरो प्लांट्स व्यतिरिक्त धायरी, सिंहगड रोड, धायरी गावठाण, नांदेड शहर, सणसकुल पंपिंग स्टेशन, माळवाडी आणि शिवनगर यांसारख्या जीबीएस प्रभावित भागात पुरवठा करणाऱ्या 15 खासगी टँकरमधील नमुने देखील दूषित आढळले। 28 जानेवारी रोजी चाचणी केलेल्या या नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म आणि ई कोलाय बॅक्टेरिया असल्याचं अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे। आता खासगी टँकर चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।